नमस्कार. अखेर नमो शेतकरी योजनेला मुहूर्त लागलेला आहे आणि आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची तारीख देखील जाहीर करण्यात आलेली आहे. होय शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची तारीख आता महाराष्ट्र शासनाकडून जाहीर करण्यात आलेली आहे आणि आता या तारखेला नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे. शेतकरी मित्रांनो, पावसाळी अधिवेशनामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याला ही मान्यता मिळालेली आहे, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावर हा हप्ता अद्याप आलेला नाही. परंतु शेतकरी मित्रांनो, आता चिंता करू नका. महाराष्ट्र शासनाकडून आता अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. त्यांनी एक परिपत्रक काढलेलं आहे, त्यामध्ये त्यांनी तारीख देखील सर्व शेतकऱ्यांना कळावी यासाठी तारखेची देखील खुलासा केलेला आहे, म्हणजेच की तारीख जाहीर केलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण तारीख व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत. महाराष्ट्र शासनाने आणखी देखील काही अटी व नियम लागू केले आहेत, त्या देखील अटी व नियम आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणताही व्हिडिओ पाहण्याची गरज लागणार नाही, म्हणजेच की आपण सर्व माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहोत. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर का नवीन आला असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, चला तर पाहूयात सविस्तर माहिती. शेतकरी मित्रांनो, गेले कित्येक दिवस नमो शेतकरी योजनेचा हा 9वा हप्ता रखडलेला आहे, परंतु महाराष्ट्र शासनाने अद्यापही यावर कोणतीही ऍक्शन घेतलेली नव्हती. परंतु शेतकरी मित्रांनो, पावसाळी अधिवेशन सुरू होतं, आपल्याला तर सर्वांना माहितच आहे. त्या पावसाळी अधिवेशनामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचा हा मुद्दा उचलला गेला आणि त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने सांगितलं होतं की आम्ही लवकरात लवकर महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा वितरित करू, परंतु अद्यापही त्याच्यावर कोणतीही कारवाई झालेली नव्हती. परंतु शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची नाराजी पाहता आता महाराष्ट्र शासनाने या योजनेची तारीख जाहीर केली आहे, म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची आता तारीख जाहीर केली आहे आणि आता लवकरच या तारखेला सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 हे वितरित व्हायला सुरुवात होणार आहे. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने काही अटी व नियम लागू केले आहेत, ते देखील आपल्याला पाहिजे आहेत. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नाही पाहिला तर ज्या अटी व नियम लागू केले आहेत त्या अटी व नियम आपण पाहणार आहोत. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ 2 ते 3 मिनिटं वेळ काढून शेवटपर्यंत पाहायचा आहे. जर त्या अटी व नियम तुम्ही नाही पाहिल्या तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही या योजनेपासून वंचित राहणार आहात. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आपल्या कृषी विभागाने स्पष्ट सांगितलेले आहे की जे शेतकरी आम्ही सांगितलेल्या अटी व नियमाचं पालन करीत नाहीत अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे, म्हणजेच की त्यांना नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये मिळणार नाहीत. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावाच लागणार आहे. तुमच्या फायद्याचा व्हिडिओ असणार आहे. शेतकरी मित्रांनो, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ जर तुमच्या फायद्याचा नसेल तर व्हिडिओ स्किप करून जा, परंतु तुमच्या व्हिडिओ हा खूप फायद्याचा ठरणार आहे. तुम्हाला 2000 रुपये मिळवून देणारा व्हिडिओ ठरणार आहे. शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेसंदर्भात आपण देखील अफवा पाहिल्या होत्या, म्हणजेच की आज नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल. उद्या नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, परंतु नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला नव्हता. शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील रखडला होता, परंतु त्याच्यापेक्षा जास्त म्हणजेच की दुप्पट पटीने नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता रखडलेला आहे. शेतकरी मित्रांनो, आता चिंता करायची गरज नाही. महाराष्ट्र शासनाकडून आता निर्णय घेण्यात आलेला आहे आणि लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने अटी लागू केल्या आहेत, त्या अटी पाहूयात. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने सर्वात पहिली अट लागू केली आहे, ती अट अशी आहे की फार्मर आयडी असणे. शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी नाही अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेचा लाभ होणार नाही, असं स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपल्या कृषी विभागाने सांगितलेलं आहे. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, आपली फार्मर आयडी असणं अत्यंत गरजेचं असणार आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही म्हणाल की फार्मर आयडी असणं हे काय गरजेचं आहे? शेतकरी मित्रांनो, जर आपली फार्मर आयडी असली तर आपल्याला नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यापासून कोणीही वंचित ठेवू शकत नाही, परंतु जर आपली फार्मर आयडी नसेल तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला कोणीही पैसे देऊ शकत नाही, हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, फार्मर आयडी ही आपल्या 712शी लिंक केलेली असते, म्हणजेच की जसं की आपलं आधार कार्ड कोणत्याही योजनेला लिंक केलेलं असतं तसं आपल्या 712ला ही फार्मर आयडी लिंक केलेली असते. त्या अनुषंगाने आता फार्मर आयडी काढणं हे अत्यंत आवश्यक केलेलं आहे, अत्यंत गरजेचं केलेले आहे आणि सर्व शेतकऱ्यांना हे अनिवार्य केलेलं आहे. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांबरोबर तुम्ही देखील फार्मर आयडी ही आपल्या 712शी लिंक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला या योजनेचे 2000 रुपये घेण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, एवढ्या दिवस नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता रखडला आणि आता फक्त फार्मर आयडी काढण्यासाठी जर आपण या योजनेचा लाभ घेणार नसणार आहोत तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये कोणतंही तथ्य आपल्याला साध्य करता येणार नाही. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर जा फार्मर आयडी काढून घ्या. परंतु ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी आहे अशा शेतकऱ्यांनी मात्र बिलकुल चिंता करू नका, तुमच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा होणार आहेत. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने आणखी एक अट लागू केली आहे, ती अट अशी आहे की आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे. शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक
आहे अशा शेतकऱ्यांना बिलकुल चिंता करायची गरज नाही, परंतु ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी नाही अशांना मात्र आता चिंतेमध्ये वाढ होणार आहे. कारण की शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सांगितलेलं आहे की जो शेतकरी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणार नाही, म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेचा लाभ होणार नाही, परंतु ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे अशा शेतकऱ्यांना मात्र चिंता करायची गरज नाही, त्यांच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा होणार आहेत. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, आपल्याला जर सर्वात पहिले 2000 रुपयाचा लाभ मिळवायचा असेल तर आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं महत्त्वाचं आहे. शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर जा बँकेकडे, म्हणजेच की बँकेकडे धाव घ्या आणि तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे तपासून घ्या. शेतकरी मित्रांनो, जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल ती प्रोसेस लगेच चालू करा, म्हणजेच की त्वरित तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक होईल. शेतकरी मित्रांनो, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करायला काही जास्त वेळ लागत नाही. 1 ते 2 दिवसांमध्ये तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक होऊन जातं, म्हणजेच की तुम्हाला एक फॉर्म भरून द्यायचा असतो. तो फॉर्म भरून दिल्यानंतर त्वरित तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक होऊन जातं. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, एवढ्याशा छोट्याशा कामासाठी आपण जर या योजनेचा लाभ चुकवणार असतो तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये कोणतंही तथ्य आपल्याला सापडणार नाही. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या, जेणेकरून आपल्याला देखील नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचा 2000 रुपयाचा लाभ होईल, जेणेकरून आपले परिवार देखील खुश होईल, आपल्या खात्यामध्ये 2000 देखील आपल्याला पाहायला मिळतील. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाने ही दुसरी अट लागू केली आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तिसरी अट अशी आहे ई-केवायसी असणे. शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी केलेली नाही अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्या, जेणेकरून तुम्हाला देखील या योजनेचा लाभ होईल. परंतु शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी नाही अशा शेतकऱ्यांना मात्र आता चिंता करायचा विषय राहिलेला आहे. शेतकरी मित्रांनो, बाकी ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली आहे अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेचा लाभ होईल, परंतु तुम्हाला मात्र या योजनेचा लाभ होणार नाही हे तुम्ही लक्षात घ्या आणि लवकरात लवकर जा आणि ई-केवायसी करून घ्या. शेतकरी मित्रांनो, ई-केवायसी करणं ही खूप अवघड गोष्ट नाही. ई-केवायसी करणं हे तात्काळ होतं. तुम्हाला तुमच्या मोबाईलवर देखील ई-केवायसी करता येते, परंतु तुम्हाला येते की नाही त्यासाठी तुम्ही आपल्या शेजारच्या नेट कॅफेवर जा, तिथला भैया तुम्हाला ई-केवायसी करून देईल. 1 ते 2 मिनिटाचं हे काम आहे आणि 1 ते 2 मिनिटाच्या कामासाठी जर आपण 2000 रुपयाचा लाभ मिळवणार नसतो तर शेतकरी मित्रांनो, एवढ्या दिवस आपण ज्या योजनेची वाट बघितली ती योजना येऊन देखील आपल्याला याचा लाभ होणार नाही, हे तुम्ही लक्षात घ्या आणि लवकरात लवकर जा ई-केवायसी करून घ्या. शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली आहे अशा शेतकऱ्यांना मात्र चिंता करायची गरज नाही. तुमच्या खात्यामध्ये थेट पैसे येऊन जातील आणि तुम्हाला या 2000 रुपयाचा लाभ होणार आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही अजिबात काळजी करू नका. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने 4थी अट लागू केली आहे. ती अट अशी आहे, पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता शेतकऱ्यांना मिळालेला आहे. अशा शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, परंतु ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांना मात्र नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आता मिळणार नाहीत. शेतकरी मित्रांनो, तुम्ही म्हणाल की नमो शेतकरी योजनेचा आणि पीएम किसान योजनेचा अर्थार्थी काय संबंध आहे? शेतकरी मित्रांनो, हो मोठा संबंध आहे, कारण की नमो शेतकरी योजना ही योजना पीएम किसान योजनेच्या आधारावर सुरू केली आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, आपण पाहिलं तर पीएम किसान योजना ही योजना अगोदरची आहे. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी योजना ही योजना सुरू केली. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, ज्या पीएम किसान योजनेच्या अटी आहेत व नियम आहेत तेच नियम अटी या महाराष्ट्र शासनाने लागू केले आहेत. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता मिळणार आहे. हे तुम्ही लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला आहे अशांनी तर अजिबात चिंता करायची नाही. तुमच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा होऊन जातील. आता लवकरच या प्रक्रियेला सुरुवात देखील होणार आहे आणि आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे पाहायला मिळणार आहेत. शेतकरी मित्रांनो, संभाव्य तारीख म्हणजेच की ही फिक्स तारीख असणार आहे. शेतकरी मित्रांनो, फिक्स तारीख महाराष्ट्र शासनाने ही जाहीर केलेली आहे. ती तारीख आहे 30 जुलै. 30 जुलै रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 हे जमा होणार आहेत आणि आता तुमच्या खात्यामध्ये देखील हे पैसे जमा होतील जर तुम्ही आपण पाहिलेल्या अटी पूर्ण केल्या तर. जर तुम्ही या अटी पूर्ण नाही केल्या तर तुम्हाला या योजनेचा लाभ होणार नाही, हे तुम्ही लक्षात घ्या आणि पुढील कामासाठी सुरुवात करा. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.